माननीय शरद पवार साहेब असतील, राहुल गांधी असतील, ज्यांच्याविषयी मी इतकं सांगितलं की या दोघांचं एक मत होतं, या सरकारचं नेतृत्व एक अशा चेहऱ्याने करावं की महाविकास आघाडीतल्या प्रत्येक घटकाला ते मान्य होईल. एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदी नकोत, आम्ही त्यांच्या हाताखाली काम करणार नाही, हे सांगणारे सगळ्यात आधी सुनील तटकरे, अजित पवार आणि दिलीप वळसे पाटील. आम्ही सिनियर आहोत, आम्ही ज्युनियर माणसाच्या हाताखाली काम करणार आहोत, ही त्यांची भूमिका होती. इतकंच कशाला 2019 साली जेव्हा मुख्यमंत्री पदावरून भाजप आणि शिवसेनेमध्ये वाद सुरू झाला होता, नंतर महाविकास आघाडी स्थापन झाली, तेव्हाही विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी एकनाथ शिंदे यांचीच निवड झाली होती आणि शिवसेनेकडून शिंदे यांचंच नाव पुढे गेलं असतं. पण भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी, ते वरिष्ठ नेते आता मंत्रिमंडळात आहेत सगळेच, त्यांनी आम्हाला निरोप पाठवला होता की दिल्लीचा निर्णय काय येईल तो माहीत नाही मुख्यमंत्री पदाबाबत, पण आम्हाला एकनाथ शिंदे मुख्यमंत्री चालणार नाहीत. हे फडणवीसांपासून भारतीय जनता पक्षाच्या आताच्या सर्व प्रमुख नेत्यांची तेव्हाची भूमिका आहे. शिंदे तेव्हा कोणालाच नको होते. शिंदे यांचा वकूफ नव्हता, शिंदे यांचा अनुभव कमी होता, शिंदे यांच्या कामाची पद्धत ही पैसा फेको तमाशा देखो हीच असल्यामुळे अनेकांना ते आपल्या आसपास नको होते किंवा राज्याचं नेतृत्व त्यांनी करावं ही भाजपा किंवा राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या वरिष्ठ नेत्यांची तेव्हा भूमिका नव्हती.